सर्वांना नमो बुद्धाय सप्रेम जय भीम। आपल्या समाजाला घरातील प्रत्येकाला माहीत असले पाहिजे की उपोसथ म्हणजे काय, वर्षावास म्हणजे काय, उपोसथ कधी केला पाहिजे, उपोस्थाचे फायदे काय, याकरता आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तरी सर्वांनी याचे पालन करावे आणि सर्वांना सांगावे। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून उपोसथ आणि वर्षावास यांची माहिती सर्वांना होईल। बुद्धांच्या मते उपोसथ म्हणजे काय? बुद्धांनी शिकवले की उपोसथ दिवस म्हणजे अशुद्ध मनाची शुद्धता करण्याचा दिवस होय। उपोसथ किंवा उपोस्थ या शब्दाचा अर्थ उप-स्था म्हणजे एकत्र बसणे होय। भिक्षुसंघाची एकसंधपणा टिकवून राहण्यासाठी उपोसथ विधी खूप महत्त्वाचा मानला गेला। उपोसथ विधी बुद्ध काळापासून अस्तित्वात 600 वर्षापूर्वी आहे आणि बौद्ध देशांमध्ये उपोसथ विधी श्रद्धापूर्वक पाळला जातो। बुद्धाच्या काळी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा आचारसंहितेचे नियम यांचे पाक्षिक कबुली जबाब आणि पाठ होत असेत। या दिवशी बौद्ध उपासक आणि भंते धम्म अध्ययन आणि ध्यानाची तीव्रता आणखीन वाढवतात। विनयासंबंधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोसथ दिनी भंते सर्वांसमोर कबुली जबाब देत असे व संघ नियमानुसार त्यांना पुढील कारवाईस सामोरे जावे लागत। हा विधी खूप पवित्र मानला जाई, आजही त्याचे पालन केले जाते। धम्माप्रती वचनबद्ध बुद्ध उपासक गृहस्थ अष्टांगिक मार्गाचे पालन करतात। धम्मा आचरणात उत्साह जागृत होण्याकरिता समाधी मार्गाचे ध्यानाचे अवलंबन करतात। जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात। या दिनी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवा सोबत ध्यान धारणा केली जाते। जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अशांना ही उपोसथ दिन संधी देतो की आपली ध्यान करण्याचे प्रयत्न वाढवावे, कारण या पवित्र दिनी जगातील हजारो उपासक ध्यान धारणेचा अभ्यासात बुद्धी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात। आता आपण पाहूया वर्षावास म्हणजे काय, वर्षावास कशास म्हणतात। वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील 3 महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे। या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खूंद्वारा पूर्तता करणे, ध्यान साधना करणे, बौद्ध उपासक उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्टपुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित 9 महिने धम्म प्रचार प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते। तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद, 4 आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले। इसिपतन 1 आधुनिक सारनाथ, वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले। आश्विन पौर्णिमेला 61 अर्हत भिक्षूंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली। 4ही दिशांना जाऊन माझ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माची अशी सिंहगर्जना केली। जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षू समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात। भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिक्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे। पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत। त्यांनी हे तथागतांना सांगितले। बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी राहावे, भिक्षासाठी गावात जाऊ नये। एकाच ठिकाणी राहून एकाच धम्माचे पठण अध्ययन करावे। जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त 1 आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात।
भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास 527 मध्ये सारनाथच्या इजिप्तमध्ये केला आणि त्यानंतर 45 वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अशा प्राचीन गुरु शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्ध राष्ट्र करतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बुद्धा धम्मा चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय.